नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आता श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावण महिना जसा सुरू झाला तसे भगवान शिवशंभो शंकराचे जे भक्त आहेत ते भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झालेले आहेत। ते भगवंताच्या भक्तीमध्ये बऱ्याच प्रकारचे व्रतवैकल्य करत आहेत। काही लोक मांसाहार सोडतात, काही लोक उपवासाला सुरुवात करतात। तर असं सांगितलं जाते की श्रावण महिन्यामध्ये दुधाचं सेवन करू नये। जे दूध आहे ते भगवान शिवशंभो शंकराला अर्पण केले जाते। तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की आपण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार का करू नये, श्रावण महिन्यामध्ये दुधाचंही सेवन का करू नये, श्रावण महिन्यामध्ये उपवास का करावेत। असं जे वैज्ञानिक कारण आहे, या मागील जे शास्त्र आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण मांसाहाराबद्दल सांगणार आहोत की मांसाहार का करू नये। तसा तर मांसाहार शहाण्या व्यक्तीने कधीही करू नये, परंतु विशेषत्वे करून जे लोक मांसाहार करतात त्यांच्याकरता श्रावण महिन्यामध्ये सांगितलेले आहे की ते बहुसंख्यक हिंदू लोक या दिवसामध्ये मांसाहार करत नाहीत। कारण की या दिवसामध्ये सूर्यनारायणाचं दर्शन होत नाही। सूर्यनारायणाचं पृथ्वीवरचे दर्शन न झाल्यामुळे आपला जो शरीरातील जो जठराग्नी आहे तो सुद्धा मंद, तो सुद्धा प्रज्वलित नसल्यामुळे जड जो आहार आहे त्याचं योग्य प्रकारे शरीरामध्ये पाचन केल्या जात नाही। त्यामुळे आपण आजारी पडू शकतो। आपल्याला पहिल्या काळामध्ये ज्या असे डायरिया सारखे जे आजार पसरायचे ते असं योग्य प्रकारे खाल्लेलं न पचल्यामुळे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात। त्यामुळे या काळामध्ये उपवास करावा। उपवास केल्याने जठराग्नी प्रदीप्त राहते। मांसाहार करू नये, जड अन्न खाऊ नये आणि उपवास करावा। या तीन गोष्टीमुळे आपला जठराग्नी हा सुरक्षित राहतो आणि आपण निरोगी राहू शकतो। आता विषय राहिला की शिवशंभोला दूध का अर्पण करतात। ते दूध आपण पिऊन का बलिष्ठ होऊ नये। तर या काळामध्ये ज्या गुरेढोरं जे आहेत, म्हशी वगैरे, ते ओला चारा खातात, त्यांच्यासुद्धा चाऱ्यामध्ये जास्त कफाचं प्रमाण असतं व या काळामध्ये जे दूध असते ते अत्यंत जड असते, ते सुद्धा पचायला अत्यंत अवघड असते। त्यामुळे सुद्धा आपला जठराग्नी मंद होऊ शकतो। त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ या श्रावणाच्या काळामध्ये, या वर्षा ऋतूमध्ये त्यांचं सेवन करू नये असं सांगितलं गेलेलं आहे आयुर्वेदात। यामुळे आपला जठराग्नी महत्त्वाचा विषय मंद असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित पाचन होत नसल्यामुळे मांसाहार करू नये व दूध व दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करू नये। त्याचप्रमाणे या काळामध्ये जास्तीत जास्त उपवास करावे। त्यामुळे लंघन या पंचकर्माच्या क्रियेद्वारे आपल्या शरीरातील जे सगळे जे टॉक्झिन्स आहेत, जे विषारी पदार्थ आहेत, अनावश्यक घटक आहेत, ते सगळे जळून जातील। त्यांचं त्या जठराग्नीमध्ये पाचन होईल व आपण वर्षभर निरोगी राहू। म्हणून महादेवाच्या शंभोच्या शंकराच्या या भक्तीमध्ये या श्रावण महिन्यात लीन व्हावं। कोणत्याही अज्ञानी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या प्राचीन, सनातन व वैज्ञानिक संस्कृतीचा गर्व बाळगावा। हर हर महादेव।